तर मग कसं काय मंडळी, मस्त ना। आणि आज निघलोय आम्ही पगोलांवर, आमच्याच खाडीमध्ये चिंबोरणा। आणि बघूया काय भेटतोय, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि आपले नेहमीप्रमाणे गडी बंधन खाडे, आदित्य पाटील, आज कुणाल ठाकूर मीच आहे, झोपला होता म्हणून त्याला तसंच टाकून आलोय। बघूया काय भेटतोय। त्या दिवशी हाई चिंबोऱ्यांची ताबाई केली इकडे, आज बघूया किती ताबाई होतोय। व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू, दाखव चिंबोरी काय भेटतात ते। आणि तुम्ही गावात बघू शकताय, गावात बघा किती आहे। एवढ्या गावतातनं जायचं आहे आणि एवढ्या गावतातनं जायला नको म्हणून आम्ही हे बघा होडी घेतो। नेहमीप्रमाणे आपली होडी इथं बांधलेली असते। आदित्य पाटील, बंधन खाडे, समोरचं लोकेशन बघा, आपलीच खाडी आहे। गावात बघा किती आहे, एवढ्या गावतातनं जायला नको म्हणून होडी काढली आज। तर मग निघलो आम्ही, काढले आमची होडी आणि जाऊया लोकेशनवर, बघूया काय भेटतोय। चिंबोऱ्यांची कशी दाबाई होतोय, त्या दिवशी ही काढली पूर्णपणे, म्हणजे अशी बेकार चिंबोरी काढलीत आणि आता परत तेच जागेवर जाणार आहे। आणि बघा आदित्य पाटील, बंधन खाडे, होडी ड्रायव्हर। आणि बघूया व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू, दाखव तुम्हाला पण चिंबोरी काय भेटतात ते आजची। चला मग। तर मग बघू शकताय, आणि हा बघा पाणी आलं आहे आणि आम्ही आज आमच्याच उघडीवर आलो। हे बघा होडी इथं पार्क केलं आणि पगोलांना पहिले आज बांधून घेत आहोत। पगोला आज टाकायच्यात पूर्णपणे गावतामध्ये, पाणी पण आलं आहे, मुश्या पण कापून घेत आहोत। बघूया काय लागतंय, व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू, दाखव तुम्हाला चिंबोरी आजची ताबाई काय आहे ती। चला मग, पगोला टाकताना दाखवतो तुम्हाला कशा टाकता होत्या आणि बसवता होत्या। चला मग मंडळी, निघलो आता पगोला टाकायला आणि पगोला टाकता कसं ते तुम्हाला दाखवतो पण। आणि आज बघा जाम कष्ट आहेत गावात, बघा गावात एवढ्या गावतातनं जायचं आहे आणि कशा पगोला टाकून ते आज दाखव तुम्हाला। आणि अशी हे जाता जाताना वाट पण केली पाहिजे, का तर नंतर पगोला उचलायला त्रास नाही झाला पाहिजे। बघा बघा पाणी पण लागलं आताच। तर मग बघा पाणी आत्ता झालंय आणि मुलांच्या ह्याच्यानं पगोला टाकतात। पाणी जास्त झालंय व्हायचं, नाही तर मुलांना उतरून असं बसवतात, ते कसं दाखवलं असं तुम्हाला पण। तर पुढं दाखव, पुढं आहेत बघा, लोकेशन एक नंबर आहे। आणि गावात बघा समोरचा, तेवढा गावात झोपून जायचं आहे पूर्णपणे। बघा गावात असं झोपवता पगोल्यांमध्येच, का तर जाताना येताना त्रास नको। बघा पगोला टाकायला एवढा कष्ट घ्यायला लागतं, झाडाबिडांच्या खाली वाकून वाकून पगोला टाकायला लागतात, का तर नंतर चिंबोरी मोठी लागली पाहिजे। पाणी तर आलंय, हिस्ती वाहलाय, पूर्णपणे वरती जायचं आहे। आणि पगोला कशा बसवतात ना ते दाखवतो तुम्हाला पण। वरती बसवायचे आहेत, कारण का इथं पाणी भरपूर झालं आहे, वरती पाणी कमी झालेलं असेल अजून, ती तशी बसवता येतील। चला मग व्हिडिओमध्ये हा कंटिन्यू, दाखवतो तुम्हाला कशा बसवतात त्या पगोल्या। तेव्हा तिकडे तिकडे टाकायच्या आहेत, सगळीकडे टाकून टाकून चिंबोरी पूर्णपणे ताबाई करायची चिंबोऱ्यांची। बघा तुम्ही एवढा गावात आहे, तर गावात लवीत लवीत। आणि हा बघा इकडं पुढं तुम्हाला दाखवतो कशा पगोल्या बसवता होत्या। बघा आता पगोल्या बसवता बघा। मासली बघा किती निघले खेळायला पूर्णपणे, बघा किती वाल तुम्ही बघू शकता। हे बघा अशी पगोली बसवली जाते खाली उतरून, बघा पगोली अशी बसवताव, खाली उतरून बसवताव पूर्णपणे चिखला। कारण का हे मुलं आहेत ना, मुलांच्या वरती चिंबोरा खेळतोय आणि पगोली जर नीट नाही बसले ना तर चिंबोरा वरनच खातोय, म्हणजे बाजूशी खातोय। तर पगोली तशीच राहतोय, ते पगोल्यामध्ये येत नाही, पगोला टाकून घेतो पूर्णपणे। बघा पाणी आलाय ना अजून, म्हणून पगोल्या पूर्णपणे मुलांच्या खाली बसून घेता पहिले। चिंबोऱ्यांच्या ताबाई बघा तुम्ही फक्त,
आणि बघा तुम्ही पुढं बघा युद्धात असा काय एवढा गावात आहे आणि चाकूमध्ये हात नाही कापत एवढा ह्या कसईमध्ये कापतोय एवढा बेकार कापतोय ना जाम एवढा साफसफाई करून जात आहे पुढं पोगोला टाकण्यासाठी। चिंबोऱ्यांची मेहनत ही बेकार मेहनत आहे, लागली तर ठीक नाही लागली तर एकदम चेहरा नाराज होतो। तर बघा एवढा गावात आहे, एवढ्या गावातनं जाऊन चिंबोऱ्यांचा घाम काढायचा आहे आज कसा काय तो बघा काढताव। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, दाखव तुम्हाला चिंबोऱ्यांचा कसा घाम काढताव ते बघा। पूर्ण भुलभुलाई आहे तशी काय आतमध्ये बघा। बघा इकडे तर पाणी अजून आलाय नाही आणि पोगोला खाली उतरूनच बसवतो आता मुलांच्या ह्याच्यात। पाणी अर्ध्या तासात येईल बहुतेक, इकडं खाली तर आलाय पाणी बघा कसं बसवतात बघा। अशा पोगोला नीट बसवायला लागतात, तर नीट पोगोला एकदा बसवला नाही तर चिंबोरी काही येण्याची शक्यता वाटत नाही, कारण का पगोली जर उसूर राहिली म्हणजे एक साईडला राहिली तर चिंबोरा बाजूची खातो। आणि मंडळी तुम्ही बघा एवढी मेहनत आहे चिंबोरांना, जाम मेहनत आहे, कारण का ह्याच टायमामध्ये आणि कापणीच्या टायमामध्ये मेहनत असते। एवढा गावतातना करायचं साफसफाई आणि पगोला टाकायच्या, ते चिंबोऱ्यांचा तसा घाम काढला जातो मेन गोष्ट म्हणजे। तुम्ही बघा तुम्ही असे ह्या बगोला टाकून गावात पूर्णपणे लवला जातोय। पूर्णपणे ते झाडापर्यंत लवत जात आहे, कारण का पुढे हे त्या दिवशी वाढ बनवले इथंच आहे बघले। थोडी वाढ झाली तरी जाम झाला। वाढ बनवली तुम्ही बाहेरची करो सांगण्यासाठी झाडामोर बस बसून तिकडे जाताना पाणी येईल। काय पूर्णपणे आज सगळ्या पगोला एक एक करून बसवताव, नीट बसवताव, का तर चिंबोरी चांगलीच लागली पाहिजे। आज काम काढावा चिंबोऱ्यांचा। कसाला मग करता वाट आणि काढता चिंबोऱ्यांचा घाम आज एक नंबर। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, दाखव चिंबोऱ्यांचा आज घाम कसा काढतात ते। आणि पगोल्या बघा अजून माझ्या हातामध्ये जाम आहेत, पगोल्या पूर्णपणे अख्ख्या खाडीमध्ये बसणार आहेत। तुम्ही राहा कंटिन्यू, दाखवतो चिंबोऱ्यांचा घाम कसा काढता होतो। आज जाम मेहनत आहे बघा तुम्ही, आणि पूर्णपणे गावात वाकून चाललोय, एक पण ठिकाणी नाही अशी काही वाट झाले। आतमध्ये बघा, आतमध्ये जाऊन पगोला टाकायचे येतात। बघा तुम्ही पूर्णपणे आज सगळ्या पगोल्या असं बसवतो आम्ही। आणि आता थोड्याच टाइम अर्धा एक तासामध्ये येईल पाणी। बघा चिंबोऱ्यांची खरी मेहनत ही आहे, कारण का आताच्या टायमामध्ये चिंबोरी पाहिजे असली ना तर ही चिंबोऱ्यांना मेहनत घ्यायलाच लागते। ही मेहनत घेतली ना तर चिंबोरी एक नंबर लागतात। तुम्ही कुठं पण जा, मेहनतीशिवाय काय फल भेटत नाही, हे देवाने लिहिलेलंच आहे। म्हणून पहिली मेहनत घ्या, कष्ट करा, नंतर मग त्याचा फल देतोय देव। बघा किती कसे आहे, आणि ह्या कसाईमध्ये तर हात घावला तर समाज फाटलाच समजा। लोकेशन बघा, लोकेशन एक नंबर आहे, पूर्णपणे वालच आहे। पगोल्या पूर्णपणे बसून घेते बघा मुलांवर, मुलांच्या खाली पगोले नीट बसले पाहिजे।
आता चिंबोरी चांगलीच लागली पाहिजे ना. व्हाल बघा तुम्ही आतमध्ये पूर्णपणे व्हाल आहे, आतमध्ये पूर्ण शेवटपर्यंत व्हाल आहे. आता सध्या सुकले, नंतर येईल त्यात पाणी बेकार. आम्ही चिंबोऱ्यांचा काढणार घाम आणि हे वाट करायला लागतं हे अशी. तर पहिला निघतोय आमचा घाम, नंतर मग निघतोय चिंबोऱ्यांचा घाम. गावात असा पूर्णपणे झोपवला जातोय का तर चालायला नीट वाट भेटली पाहिजे आपल्याला येता जाताना. कारण का अजून इथं किती वेळा चालायचं आहे तर सांगता येत नाही. पगोला टाकल्यात चिंबोऱ्यांचा घाम काढायला आणि आता गावात सध्या आमचा घाम काढतोय बघा. गावात बघा डोक्याचे पण वरती आहे पूर्णपणे. माणूस समोर ना आला तरी दिसणार नाही एवढा गावात आहे. आता गावतामध्ये टाकता वाच पगोल्या. तर मंडळी बघा गावताची अवस्था बघा काय केले आहे त्या दिवशी. पूर्णपणे गावात बघा किती हाईटेल आहे, जाम हाईट आहे गावताची. एवढे गावतातना टाकलेले ते त्या दिवशी पगोल्या पगोला टाकलेल्या ना चिंबोरी काढलेली नाही, एवढी बेकार चिंबोरी काढलेली ना. आता पण आलोय आज त्याच जागेवर. हा बघा चिंबोऱ्यांचा आज पण घाम काढू बहुतेक. त्या दिवशी हे तर एवढी चिंबोरी काढली तर हिसाबाच्या बाहेर. सगळं जोडपं येत. बघा झाडाचे बुंद्याचे गेले टाकायला पगोले तिकडे गेलाय बघा. आणि चिंबोऱ्यांची बिला पण बहुतेक लागलेली आहेत. कोणी खांदलीत पण नाही कारण का एवढ्या गावतामध्ये कोणी येण्याची हिंमत करतच नाही. आज आलो आहे आम्ही. हे बघा हे त्या दिवशी वाट केली आहे आणि आज आलो आहे आम्ही सर्वजण मिळून. आज फक्त यात कुणाल ठाकूर मिस आहे. बघू चिंबोरी कशी लागतात ती आज दाखवू व्हिडिओमध्ये. हा कंटिन्यू दाखवता तुम्हाला चिंबोऱ्यांचा कसा घाम काढतो. पूर्ण वाकून वाकून पगोल्या टाकायच्या आहेत सगळ्या आणि उचलताना पण एवढे पूर्ण वाकून वाकूनच उचलायचे आहेत. चिंबोरी बघूया कशी लागतात आज न. लोकेशन बघा तुम्ही, एक नंबर लोकेशन आहे पूर्णपणे. अजून पाणी तर आलंय नाही. हे पूर्णपणे बंदुशी जेव्हा बांधले ना तेव्हा ही डव खांदलेत. त्या डावांमध्ये चिंबोऱ्याही बिला केलेली आहेत. बघा एवढ्या कासईमध्ये पण चालायचं म्हणजे एक नंबर बेकार आहे. हा बघा किती रागात निघतंय. जे एवढा सांभाळून चालायचं आहे ना जाम बेकार लागतंय. कसं आहे म्हणजे एक चाकूनी नाही एवढा कापत तेवढा हे एक गावताने कापतोय. बेकार कापतो डायरेक्ट. एवढी मेहनत घेऊन काढायच्या चिंबोरी आणि लोकांना वाटते काय चिंबोरी जाम लागते आदित्य पाटीलला. तर ते तुम्ही एकदा या बरोबर आणि तुम्ही मेहनत बघा. चला मंडळी झाल्या पूर्णपणे पगोल्या टाकून आता आणि थोड्या एक तासामध्ये जाऊ पगोल्या उचलायला. पहिली पालवणी दाखवतो तुम्हाला कशी लागतात ती चिंबोरी. बघा व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. दाखव तुम्हाला चिंबोऱ्यांची तबाई काय असते ती. आणि गावतामध्ये एवढे जास आहे पाय बेकार कापतात. दोघांचे कापलेत. मीच वाचलोय अजून तर मी पण कापला जाईल बहुतेक. बघूया ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखव चिंबोऱ्यांची तबाई काय असते ती. तर मग चला मंडळी जाताव पहिले पालवणी घ्यायला आणि बघताव कशी लागतात चिंबोरी. आणि थोडासा पाला घेताव का तर पिशवीमध्ये टाकून ठेवतो चिंबोऱ्यांना चावायला नको. ह्यातच चिंबोरी घेताव नंतर मग वरती गेल्यावर बांधू. चला मग व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू दाखवतो चिंबोऱ्यांची तबाई. पहिले पालवणीची तबाई कशी लागतोय ती.
बघा सुरुवात तर झाली चिंबोऱ्यांची. बघा अजून किती काढताव, ताबा एक काढताव कशी. आयला 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 उरली. अरे बघा आज ढेंग्यांचा काम काढताव डायरेक्ट. त्या दिवशी हे कुर्ल्यांचा काम काढला, आज ढेंगे निसतं. ढेंग्यांची साईज बघा एक नंबर आहे. आणि बघा पाणी आताच गेलेलं आहे तिकडं व्हालामध्ये. आणि पूर्णपणे ढेंग्यांचं काम काढू आज. त्या दिवशी कुर्ल्यांचा काम काढलाय, आज ढेंग्यांचं काम निघेल. चला मग व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. दाखव चिंबोऱ्यांचा घाम कसा काढताव. करकरी ढेंग्या बघा कसला येतात एक एक चिंबोऱ्या. आदित्य पाटील काढतं या चिंबोऱ्यांचा घाम नेहमीप्रमाणे. त्या दिवशी पण हे काढला आणि आज पण काढतात चिंबोऱ्यांचा घाम. बघा ढेंग्या एक नंबर. बघा आणि आलाय चिंबोरा. नस बघताच सांगितलाय आलाय चिंबोरा. साईज बघा चिंबोऱ्यांची एक नंबर. ढेंग्या ढेंग्या बघा ढेंग्या. सुरुवात बघा सुरुवात ढेंग्यांची. बघा ढेंग्या ढेंग्यांची सुरुवात झाली. आता पाणी बघा आत्ताच आलाय. पगोला नीट बसून बसून टाकल्यात. आणि आता ही ती मेहनत बघा. कुर्ली आणि कुर्ली आले बघा. कुर्लीची साईज बघा एक नंबर आहे. ह्याच्यावरती टाक हे का एक नंबर पीस. बघा पाणी तर लागलंय भरपूर. आणि आले कुर्ली. कुर्लीची साईज बघा बघा एक नंबर आहे. बघा कुर्ली. आणि गेल्या वेळ ह्याला आलते हे तेव्हा इथंशी त्यांना जोडपा आलता. आणि आता कुर्ली आले. कुर्लीची साईज बघा खतरनाक आहे. ह्या दोन पगोल्या जवळ जवळच टाकल्यात ना. जवळ जवळ बघा इकडं तिकडं कुर्ली तर इकडं ढेंग्या. बघा एक नंबर पीस. बघा आलेला आहे ढेंग्या. आणि ढेंग्यांची सुरुवात एक नंबर झाले आदित्य पाटीलने केले. आणि ढेंगे बघा कसलं साईजचं लागतात एक नंबर. गेले म्हणजे ह्याला आले पगोळ्यांवर तर हे कुर्ल्यांची वाट लावलेली पूर्ण ना. आज आम्ही आलो तर ढेंग्यांची वाट लावतो एक नंबर. बघा दोन्ही साईडला होते गेले वेळी ना. आत्ता पण आहेत. चिंबोरी लागतात. नाही पाणी आज बघा ढेंग्या एक नंबर पीस. मगाशी ह्या पगोल्या अशा बसवल्या होत्या. ढेंग्याची साईज बघा खतरनाक ढेंगे लागतात. बघा
एक नंबर पीस आहे दादा. आणि डवाच पगोल्या टाकल्यात आणि पगोली पण रिकामी गेले नाही. 2-3 पगोल्या रिकामे गेल्यात. हे बघा, हे असे एकाच पगोली जातोय रिकामी. आणि पूर्णपणे डव आहेत. पाणी पूर्णपणे कोट्याच्या वरती गेलाय आणि चिंबोरी लागायची सुरुवात झाली. एक नंबर. नंतर मी बघू. नाही इथं नाही टाकले ना, काय टाकलं बंद केली वाट. आणि बघा इकडं पाणी आताशी आलं आहे. आणि चिंबोरा बघा दिसता चिंबोरा ढेंग्या दिसते पाण्यावर चिंबोरी लागतात. आता इकडं तिकडं जाण्याची काय गरज नाही. चिंबोरी बघा आमच्याच खाडीमध्ये किती लागतात. आणि ही मेहनत बघा, ही अशी बसवण्याची मेहनत आहे ना, ती घ्यायलाच लागते. आता पाणी कमी आहे म्हणून बसवता आले न, जो भरलाय पाणी ती तशी पगोली नीट टाकता पण येत नाही, म्हणून तिथल्या पगोल्या काढून टाकल्यात आम्ही आणि पुढं चालवतो. का आता चिंबोरी लागली पाहिजे. आणि ह्या साईडला पाणी आत्ताच आलं आहे आणि इकडच्या साईडला आता पगोल्या टाकण्याची सुरुवात घेऊ. म्हणजे त्या जुन्या पगोल्या काढल्यात नाही, त्या पगोल्या आता त्या साईडला टाकू, नीट बसवता येतील. आणि एवढ्या पाण्यामध्ये फक्त एकच पालवणी भेटतंय. काय गेला ना बघा ढेंग्या ना. ढेंग्यांची सुरुवात झाली आज बेकार. आणि ढेंग्यांची साईज बघा तुम्ही, एक नंबर आहे. पूर्णपणे आज ढेंग्यांचा तबाही काढणार. हो छोटा पीस. इकडं डवाना पगोला टाकला आम्ही. आणि कुर्ली बघा, कुर्लीची साईज बघा. ही बघा एक नंबर कुर्ली लागले ना. बघा पाणी आताच लागलं इकडं, डव केलेले आहेत. अजून आहेत आपल्या पगोल्या आणि प्रत्येक पगोलीच लागतोय चिंबोरा. बघा ढेंग्यांची साईज बघा, आज एक नंबर साईज लागतोय. खतरनाक ढेंगे लागल्यात. आणि पाय कापतात, बेकार पाय कापतात. आणि ते पाय कापण्याची मेहनत बघा. मग अशी बोललो ना, देव जिथं कष्ट घ्यायला लावतोय तिथं फल पण देतोय. बघा आला आणि कुर्ली आले बघा तुम्ही, एक नंबर. पाणी हा दोन्ही साईडशी आलेला आहे. कुर्ली न बघा लव्यांच्या खालून काढतोय चिंबोरा. चिंबोरांची साईज बघा खतरनाक आहे. ढेंगे आहे आणि आज बहुतेक तर ढेंगेच लागलेत. आणि कुर्ली हे का एक नंबर कुर्ली आहे, खतरनाक. बघा कसल्या टाकल्यात, झाडा इडांच्या खालून टाकल्यात पगोल्या एकदम वाकून. आणि का आलाय कुर्ली बघा खतरनाक. आणि तुम्ही बघू शकताय पहिले पालवणीची चिंबोरी किती लागलीत ती. आणि हे बघा पहिलाच बघा ढेंग्या, साईज बघा ढेंगीची एक नंबर आहे, खतरनाक. आणि बघा ही पिशवी एवढी पूर्णपणे ढेंगेच भरलात, सगळं ढेंगे. ढेंग्यांची साईज पण एक नंबर लागले आणि ढेंगे पण खतरनाक लागलात. तेवढी मेहनत पण घेतले.
मेहनतीचा फल हे आता आहेत बघा तुम्ही. एवढी पिशवी आणि हे ढेंगे. सांगा तुम्ही कमेंटमध्ये कसे काढलाय काम. बघा ढेंग्या बघा नुसतं ढेंगे लागलं. नुसतं पोंगे पोंगे बोलतो आम्ही ह्यांना. खतरनाक पोंगे आहेत. बघा ढेंग्यांची साईज आणि हे काढले कुर्ली खतरनाक. ही कावटाची कुर्ली बघा कसली दिसतंय. सुंदरी सुंदरी. साईज मात्र एक नंबर लागले. कुर्ल्यांची पण बोला किंवा ढेंग्यांची बोला खतरनाक लागलेत वाटलं. आणि पाण्याचा स्पीड अजून कमी झालाय. बहुतेक तर पाणी वटत आलाय. एकच पालवणी गेले बघा. कुर्ल्यांची साईज बघा. बघा कुर्ली आणि कुर्ल्या ढेंगे. कुर्ली ढेंगे खतरनाक. हे पिशवी भरलंय पूर्णपणे. पोंग्या ढेंग्या बघा खतरनाक आहे. ढेंग्यांची साईज बघा. सगळे एक साईजचे ढेंगे लागलेत खतरनाक. 2-3 असं 4-5 असं मोठं आहेत आणि त्यांची साईज एक नंबर आहे. आणि ह्यांची बघा साईज सगळी एक लेवल आहे. आणि आत्ता जो ढेंग्या निघला आहे एक नंबर बघू शकता. आत्ताचा ढेंग्या खतरनाक. आंगडं बघा त्याचं. आंगडं एक नंबर आहे. दिसायला पण क्यूट दिसते. क्यूट बेबी गर्ल. कसला दिसते बघ. बेबी बॉय. बेबी बॉय गर्ल करू त्याला आपण. बघा ढेंग्याची साईज बघा खतरनाक आहे. मग आपल्याला ते तशीच करू. अजून 2 कुर्ली बघा. कुर्ली आणि कुर्लीची साईज बघा तुम्ही खतरनाक आहे. कावटाची आहे वाटतं. बघा सुंदरी सुंदरी. आमची खारींची सुंदरी. एक नंबर. कुर्ल्या बघा. कुर्ल्या नुसत्या कुर्ल्यानं ढेंगे. कुर्ल्यानं ढेंगे बघा. आका भरत चाललाय बघा. खतरनाक आहेत. आख्यामध्ये पण भरलेत पूर्णपणे. पाण्याचा स्पीड जामच कमी झाला. पाणी पूर्णपणे वटत चाललंय आता. किती वाजलं. थांबा आज वाजलं पण नाही. किती आहेत अजून. 5 आहेत धांडाची. चिंबोरी बघा. चिंबोरी पहिली पालवणीचीच. अजून चिंबोरी त्या पिस्कीमध्ये आहेत. ते अजून भांडलीत नाही. भांडते बघा एक 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 करून. चिंबोरी बघा पहिलीच पालवणी झाली. ढेंगे मगाशी लागलेलं आणि आता भांडताव ना. ढेंग्यांची साईज बघा खतरनाक आहे. बघा ढेंगे. हो 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 हो. आणि रशी तुटली. रशी खराब झालेली आहे बहुतेक. रशी तुटली ना. ढेंग्याला जोर आलाय. जोर इथं नाही चालायचं त्याला. बघा ढेंग्या. ढेंग्यांची साईज बघा खतरनाक आहे. आंग्र बघा. आंग्र पाहिजे असली विकत तर आदित्य पाटीलला कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर. हे बघा ढेंगे. कुर्ली. कुर्ली लॉस. पाणी वाटला बोलू. आज लॉस आहे. फेरी कमीत लागते. बघू. एकच पालवणीची चिंबोरी लागले. अजून पालवणी दुसरी करायला गेलोच नाही. दुसरी पालवणी करायला जायला तर पाण्याने आमची घात घेतला. जशा पुरी गोलीगत धोका देतात तसा आज पाण्याने धोका दिलाय आम्हाला.
पाणी अर्ध्यात आलं ना लगेच गेलाय वाटलाय ना. कुर्ली बघा खतरनाक लागलेत. हा ना वरती खाऊ. बघा चिंबोरी ना लागलेत खतरनाक. सगळ्या कुर्ले ना ढेंगे. कुर्ली बघा जायची. आणि दुसरी पालवणीची पालवणी घ्यायला आलोय आणि ह्याने उचलली आणि बघा पहिलीच कुर्ली आले आणि कुर्ल्या ढेंग्या. आणि पाणी बघा पूर्णपणे गेलाय. पाणी निव्वळ झाला पूर्ण. पाणी तर पूर्णपणे गेलं आहे. टपका टपकाना तर चिंबोरी असली तर लागते. ते बघ छोटे छोटे चिंबोरी लागतात. पाणी तर गेलाय पूर्ण. हा बघा वाट लागली पाण्याची. आलं हे तुम्ही बघा. हे बघा पहिले पालवणीची चिंबोरी आहेत सगळे. हे बघा इकडं बसलेत, इकडं आहेत, इकडं आहेत. आख्यामधनं काढलेत आणि ह्याच्यात टाकलेत. नंतर मग आख्यामध्ये टाकू. बघा किती भरलेत. आणि हे बघा ही दुसरी पालवणीची पगोला डायरेक्ट जुलल्या. अजून बांधल्यात नाही कारण का व्हिडिओ पण काढायला भेटले नाही. पाणी पूर्णपणे गेला. हा बघा चाललाय बॉक्शा मांडल्यात. आणि ह्या ज्यामध्ये दुसऱ्या पालवणीची चिंबोरी आहेत बांधताना दाखवतो ती व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला मग. आणि बघू शकता तुम्ही दुसऱ्या पालवणीची चिंबोरी बघा बांधायची सुरुवात केली आहे. आणि बघा चिंबोऱ्यांची साईज बघा. पाणी पूर्ण गेलेला कायच नव्हतं राहत. सगळी चिंबोरी ही दिसती चिंबोरी लागलेत. आणि व्हिडिओ काढला तर पगोल्या हातात होत्या. व्हिडिओ काढली नाही. आता तुम्हाला दाखवतो पिस्कीमध्ये बांधलेली. हे बघा ही पिस्की भरले पूर्णपणे. आणि हे बघा चिंबोऱ्यांची साईज एक नंबर आहे. खतरनाक चिंबोरी लागलेत. बघत राहा फक्त बघत तुम्ही चिंबोऱ्याला. बघा कुर्ली आतमध्ये चिंबोरी आहेत बघा तुम्ही. आणि कुर्ली बघा कुर्लीची साईज बघा. साईज खतरनाक आहे. बघा कुर्ली आहे एक नंबर. हा बघा पाणी वाटलं आहे पूर्णपणे. म्हणजे चाललं आहे पाणी पूर्णपणे. आणि 15 पगोळ्या टाकल्याच आहेत. हा बघा होडीमधनं टाकून आला आहे बंधन खाडे. पगोळ्या टाकल्यात पूर्णपणे खाडीला. बघू जाता जाताना उचलू. बघू काय लागतंय दाखवतो. व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. आणि बघा चिंबोरी बांधतात दुसऱ्या पालवणीची चिंबोरी. आत्ताचे पालवण्यामध्ये तर बहुतेक तर कुर्ल्याच जास्त लागल्यात. मगाशी लागले ढेंगे ना आता लागल्यात कुर्ल्या. एक आंग्र्याची कुर्ली. पगोल्या 2 गेले बॉक्सिंग. इथनं फेकले त्या 2 गोल्या. ते काल गेलेली बघ ती गेली. दुसरे पालवणीची चिंबोरी बघा. ढेंगे आहे. आता जास्त नाही ढेंगे लागतात. तर लागलं ते कमी कमी ढेंगे. कुर्ल्यांचे एक नंबर लागतात. कुर्ल्यांचे साईज पण खतरनाक लागले. दिसते पाण्यावर लागलेत. पाणी तर पूर्ण गेला. ही सगळी चिंबोरी दिसते पाण्यावरची चिंबोरी लागलेली. बघा ढेंगे बघा खतरनाक आहे.
कुर्ली बघा, कुर्ली. दुसरे पालवणीची कुर्ली खतरनाक. कुर्ली साईज बघा खतरनाक आहे, एक नंबर. दुसरे पालवणीची चिंबोरी बघा तुम्ही, कमीच लागले ते बघा, वरती वर डायरेक्ट हे बघा कमीच आहेत. दुसरे पालवणीची चिंबोरी छोटे छोटे पण आहेत, मध्ये मध्ये खतरनाक लागलेत तरी पण. आणि ही पिशवी पहिले पालवणीची आहे आणि ही पिशवी दुसरे पालवणीची बघा, खतरनाक. तर मग मंडळी निघताव आता घरी, चाललो. पाणी पण वाटला पूर्णपणे. आणि आजची तुम्ही तबाई बघा, दाखव रे तबाई बघा, तबाई खतरनाक लागली चिंबोरी. सगळं ढेंगे न कुर्ले खतरनाक. आणि व्हिडिओ आवडले असलेच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग.